नमस्कार, लावण्याच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशा जिभेची चव वाढवणारी मस्त तिखट चटपटीत तिखट मिठाची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 2 वाट्या स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे आपली पुरी आहे मस्त खमंग होते। त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे पुरी आपली बराच वेळ तशीच छान टम्म फुगलेली राहते आणि छान कुरकुरीत होते। आता यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा, हातावर क्रश करून घालायचा। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। पाव चमचा हळद घालायची। हळद घातल्यामुळे मस्त रंग छान येतो। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि 2 चमचे यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं। जर तुम्हाला पुरी नरम हवी असेल तर यामध्ये तुम्ही कच्चं तेल घालू शकता। आता या ठिकाणी आपण तेल गरम घातलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपण हे सगळं जे साहित्य आहे ते चांगलं एकजीव करून घेऊया। त्यानंतर हाताने थोडा वेळ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि छान घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पुरीचं पीठ मळताना कधीही लक्षात ठेवायचं, पीठ खूप जास्त सैलसर किंवा मग सॉफ्ट भिजवायचं नाही। घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटं असं साईडला मुरण्यासाठी ठेवू। 10 ते 15 मिनिटांनंतर आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊ, पण त्याआधी आपल्याला याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं। त्यानंतर याचे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पुरी लाटायची। आपल्याला पुरी कितपत मोठी किंवा मग छोटी हवी आहे त्यानुसार पुरी लाटायची। तर इथे मी गव्हाचं पीठ लावलेलं आहे पुरी लाटताना, तुम्ही या ठिकाणी तेलसुद्धा लावू शकता। तर पुरी लाटताना अगदीच पातळ लाटायची नाही। तर हे बघा, या पद्धतीची अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची। एका वेळी 5 ते 6 पुऱ्या लाटायच्या आणि त्यानंतर लगेचच फ्राय करायच्या। पुरी फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप जास्त हाय नाही किंवा मग खूप जास्त स्लो फ्लेमवर आपल्याला पुऱ्या तळायच्या नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पुरी छान टम्म फुगलेली आहे। तर हे बघा, याच पद्धतीने आता आपल्याला ह्या पुऱ्या छान फ्राय करायच्या आहेत। पुऱ्यांना बघू शकता मस्त सुरेख असा कलर आलेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झाल्या। या पुऱ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा मग मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। तर तुम्ही सुद्धा ही मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी नक्की ट्राय करून बघा।